नमस्कार, मी वसुंधरा काशीकर महाब्रँड्समध्ये आपलं मनापासून स्वागत करते. नाविन्यपूर्ण उत्पादनाची निर्मिती करणारा ऊर्जा हा ब्रँड बाजारपेठेमध्ये स्वतःचं वेगळेपण राखून आहे. प्रकाश कुतवळ आणि राम कुतवळ या दोन बंधूंनी 22 वर्षांपूर्वी सुरू केलेला हा व्यवसाय आज महाराष्ट्रातला महाब्रँड बनलेला आहे आणि लवकरच भारतभर हा महाब्रँड ग्राहकांना उपलब्ध होईल. आज पाहूयात या महाब्रँडची यशोगाथा. शिरूर तालुक्यातलं मांडवगण फराटा हे आमचं मूळ गाव. आमचे आईवडील तिथं शेती करायचे आणि उद्योग जेव्हा सुरू करायचा ठरला तर आपल्या गावाच्या जवळपास साधारणपणे कच्चा माल आपल्याला जो काही लागतो तो देणारी माणसं म्हणजे शेतकरी ह्यांची ओळख असावी अशा स्वरूपाचं लोकेशन बघितलं जातं. म्हणून मांडवगण फराटाच्या जवळ असलेलं शिरूर तालुक्यातलेच आंधळगाव नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये आम्ही एक 6 एकर जागा घेतली. नंतर काही वाढून त्याची ते एक 7-8 एकरचा टोटल तो एरिया आमच्याकडे झाला. 2002ला ही कंपनी जेव्हा सुरुवात केली, माझे मोठे बंधू प्रकाश कुतवळ यांच्या लिडरशिपखाली, त्यांना ह्या क्षेत्रातला 10 वर्षाचा अनुभव होता. त्यामुळे साहजिकच डेअरीचा व्यवसाय सुरू करायचा ठरलं. तर त्यांनी आणि आम्ही दोघांनी मिळून ही कंपनीची सुरुवात केली आणि तिथं आम्ही सुरुवातीला एक 2000 स्क्वेअर फूटची शेड बांधून दूध, श्रीखंड, तूप आणि फ्लेवर्ड मिल्क असे 3 प्रोडक्ट ह्यांनी सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचं एक डिव्हिजन आम्ही सुरू केलं आणि हे एक डेअरी प्रोडक्ट्स आणि पॅकेज ड्रिंकिंग वॉटर ह्या 2 डिव्हिजननी सुरुवात झालेली ही 2002ची सुरुवात. मग 22 वर्षानंतर आत्ता दुग्धजन्य पदार्थ, त्याचबरोबर अन्य पाणी, सॉफ्ट ड्रिंक्स, फ्रूट ड्रिंक, आईस्क्रीम, तर अशी उत्पादनं वाढत आज रोजी 15 उत्पादनं, 200-250 त्याचे SKUs आणि 7-8 एकरावर पसरलेले वेगवेगळे डिव्हिजन्स अशा प्रकारचा विस्तार आमचा झालेला आहे. दुग्धजन्य पदार्थ आणि त्याचा व्यवसाय हा पूर्णपणे चांगल्या क्वालिटीच्या दुधावरच अवलंबून आहे आणि हेच दूध सर्वोत्तम दर्जाचं असेल याची खात्री दूध कंपनीमध्ये येण्याआधीच केली जाते. कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. आमच्याकडे जी काही ऊर्जाची उत्पादनं बनवली जातात त्यामध्ये प्रामुख्याने बहुतेक उत्पादनं ही दुग्धजन्य पदार्थ आहेत. म्हणजेच मिल्क प्रोडक्ट्स बनवताना कच्चं दूध, रॉ मिल्क हे सगळ्यातलं महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे. त्यामुळे विशेष काळजी घेतली जाते पहिल्यांदा की येणारं दूध हे चांगल्या क्वालिटीचं असायला हवं. त्यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करणं, त्यांना प्रशिक्षित करणं, त्यांच्या गायींची, म्हशींची निगा कशी घ्यायची ते शिकवणं आणि हा सातत्याने उपक्रम चालू असतो. सो चांगल्या क्वालिटीचं दूध आल्यानंतर अद्ययावत मशिनरी तुमच्याकडे असायला हवी. विशेषतः आता भेसळीची बऱ्याचदा चर्चा होते की दुधाची भेसळ रोखून उत्तम क्वालिटीचं दूध रिसीव्ह करण्यासाठी लागणाऱ्या टेस्ट पहिल्यांदा केल्या जातात. हे रॉ मटेरियल उत्तम क्वालिटीचं आल्यानंतर ते अद्ययावत अशा मशिनरीनी प्रोसेस करून, पॅकेजिंग करून ते ग्राहकापर्यंत पोचवलं जातं. आमच्याकडे मिल्क प्रोसेस करणारा एक प्लॅन्ट आहे. शिरूर तालुक्यातल्या आंधळगाव या गावामध्ये ह्या सगळ्या प्रोडक्शनची फॅसिलिटी आमच्याकडे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दुधाव्यतिरिक्त दुधाचे जे प्रोडक्ट्स होतात ते प्रोडक्ट्स म्हशीच्या दुधापासून बनवले जातात. त्यामुळे म्हशीचं दूध उत्तम क्वालिटीचं आपल्याकडं कसं येईल याची खूप दक्षता घेतली जाते. प्रोडक्ट्स बनवताना श्रीखंड, आम्रखंडसारखे प्रोडक्ट असतील, तूप असेल, पनीर असेल, लस्सी, ताक यासारखे प्रोडक्ट्स असतील, हे पारंपरिक भारतीय प्रोडक्ट आहेत. हे पूर्वी मॅन्युअली बनवली जायची, पण जसजशी मागणी वाढली तसतशी ही उत्पादनं अद्ययावत मशिनरीनी बनवली जातात. त्याचबरोबर हायजिनिक स्टँडर्ड्स, हायजीन पाळणं हे खूप गरजेचं असतं, कारण हे फूड प्रोडक्ट आहे. हे माणूस कंझ्युम करत असतो. त्यामुळे याची अतिशय बारकाईने शासनाच्या गाईडलाईन्स तर असतातच की हायजीन चेंबर्स असावं, तुमचे येणारे एम्प्लॉईज अतिशय हात पाय सगळे स्वच्छ करून आत येतील. त्याचबरोबर प्रोडक्शन फॅसिलिटीमध्ये जेव्हा ते एंटर करतात तर त्यांचे वेगळे प्रकारचे कपडे त्यांना दिले जातात. चप्पल, बूट जे काय असतील तर ते गरजेप्रमाणे बदलले जातात. मास्क आणि डोक्यावरची कॅप ही दिली जाते. बारीक सारीक गोष्टी पर्सनल हायजीनच्या की हातात बांगड्या असता कामा नयेत ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली जाते. एखाद्या व्यक्तीला जर खोकला असेल, सर्दी असेल तर अशा माणसाला सुट्टी दिली जाते, त्याला कामावर घेतलं जात नाही.
किंवा अन्य कुठलं तरी प्रोडक्शन व्यतिरिक्त काम दिलं जातं. तर ह्या अतिशय काटेकोरपणे कमालीची सगळी काळजी घेतल्यानंतर ही उत्पादनं होतात. अद्ययावत मशिनरीवर केली जातात आणि पूर्णतः सेफ, सुरक्षित आणि अनटच मानवी शरीराचा स्पर्श न होता ही उत्पादनं बनवली जातात. आणि किंबहुना मला असं वाटतं त्यामुळं ऊर्जा हा ब्रँड सर्वदूर पसरलेला आहे आणि ग्राहकांच्या पसंतीला उतरलेला आहे. अद्ययावत मशीन्सचा वापर करून पूर्णपणे मानवी हस्तक्षेपाशिवाय दर्जेदार आणि सुरक्षित उत्पादनं ऊर्जामध्ये घेतली जातात. यामध्ये प्रामुख्यानं आमची जी फॅक्टरी आहे तिथं 6-7 एकरावर ही सगळी वेगवेगळी डिव्हिजन्स उभारलेली आहेत. त्यामध्ये मिल्कचं डिव्हिजन आहे, त्यात मिल्क प्रोसेस होतं आणि पॅकेजिंग केलं जातं. त्याचबरोबर मिल्क प्रोसेस करून आमच्या बाय प्रोडक्ट विभागाला हे दूध दिलं जातं. दुसरं एक डिव्हिजन आहे मिल्कचं बाय प्रोडक्ट, त्यामध्ये श्रीखंड, तूप, पनीर, लस्सी, ताक ही उत्पादनं बनवली जातात. आणखी एक वेगळं डिव्हिजन आहे, त्याच्यामध्ये आईस्क्रीम्स बनवली जातात. फ्लेवर मिल्कचं आमचं जे काही डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये ग्लास बॉटलच्या फ्लेवर मिल्क, PP बॉटलच्या फ्लेवर मिल्क आणि कॅनमधील फ्लेवर मिल्क अशा तिन्ही लाईन असलेलं महाराष्ट्रातल्या जे काही फॅसिलिटीज वेगळ्या कंपन्यांच्या आहेत त्यातले वन ऑफ दी बिगेस्ट फॅसिलिटी हे आम्ही आहोत. फ्लेवर मिल्कची फॅसिलिटी आमच्याकडे आहे. त्याचबरोबर एक पाण्याचं वेगळं डिव्हिजन आहे, बाटलीबंद पाणी तिथं बनवलं जातं. सॉफ्ट ड्रिंक्स बनवणारं एक डिव्हिजन आहे, तिथं सॉफ्ट ड्रिंक बनवलं जातं. फ्रूट ड्रिंक बनवणारं एक डिव्हिजन आहे, तेही अद्ययावत आहे. त्याचबरोबर मागील वर्षापासून आम्ही एक नवीन डिव्हिजन चालू केलं आहे, त्यामध्ये भारतातली पारंपरिक जी स्वीट्स आहेत ती मॅप नावाची टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजीमधून ट्रेमध्ये पॅक केलेली स्वीट्स आम्ही देतो, ज्याच्यायोगे 1 महिना ते 6 महिन्यापर्यंत शेल्फ लाईफ या स्वीट्सला असं मिळतं. अशा प्रकारची स्वीट्स बनवणाऱ्या फॅसिलिटीज आमच्याकडे आहेत. आणि ही सगळी उत्पादनं जी बनतात ती इंटरनॅशनल स्टँडर्ड्सप्रमाणे बनतात, हायजीन पाळून सुरक्षितपणे बनतात, अनटच बनतात. तरीही प्रत्येक बॅच ही तपासली जाते आणि त्यासाठी आमच्याकडे शासनाच्या गाईडलाईन्स असलेल्या टेस्ट फक्त नव्हे तर ज्या टेस्ट प्रत्येक प्रोडक्टच्या करणं गरजेचं आहे त्या सगळ्याच्या सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या टेस्ट इनहाऊस करता येतील अशा प्रकारची सेंट्रल लॅबोरेटरी आम्ही वेगळी बनवलेली आहे. प्रत्येक बॅचमधलं एक सॅम्पल ह्या लॅबोरेटरीत आणलं जातं, तपासलं जातं आणि ते ॲप्रूव्ह क्वालिटी कंट्रोलच्या अधिकाऱ्यांनी केल्यानंतरच ते पॅकेजिंग केलेलं प्रोडक्ट हे फिनिश गुड स्टोअर्सला ठेवलं जातं डिस्पॅच करण्यासाठी. तर एवढी ही यंत्रणा पूर्ण त्याची काळजी घेऊन ही प्रोडक्ट बनतात, तेव्हा कधी आपण सुरक्षित प्रोडक्ट्स ग्राहकाच्या हातात देऊ शकतो. शेकडो कर्मचाऱ्यांनी बनलेलं ऊर्जाचं हे मोठं कुटुंब कामही तसंच स्वतःचं काम समजून करतं. कामकाज ऊर्जाचं सुरू करताना 25-30 कर्मचारी आमच्याकडे सुरुवातीला नोकरीला होते आणि हळूहळू वाढत हे जवळपास आज 300-350 कर्मचारी फॅक्टरीवर, 50 कर्मचारी पुण्यामधल्या हेड ऑफिसला, ज्याच्यामध्ये ऑफिस आणि सेलचा स्टाफ असे 400-450 कर्मचारी की जे समर्पित भावनेनं आमच्याकडं काम करतात. ही खरी आमची स्ट्रेंथ आहे. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्याही कंपनीचं जेव्हा आपण यश बघतो किंवा कंपनी जेव्हा एका उंचीवर पोचते तर त्यासाठी खूप प्रबळ मनुष्यबळ आणि खूप ट्रेंड मनुष्यबळ लागतं. पण असं मनुष्यबळ कुठे एकाएकी तुम्हाला मिळत नाही, तर ते तुम्हाला कमवावं लागतं. तर आम्ही कंपनीचा आपण बघतो की कुठल्याही कंपनीत जेव्हा आपण जातो तर तिथलं एक वर्क कल्चर असतं, काही वर्क इथिक्स असतात. तर आमच्या इथे जो आम्ही एक वेगळं कल्चर डेव्हलप केलं आहे, थोडं फॅमिली ओरिएंटेड कल्चर आहे. आमच्याकडचे कुठलाही स्टाफ डायरेक्ट त्याच्या सिनियरकडे किंवा डायरेक्ट मॅनेजमेंटकडे जाऊ शकतो त्याची काही अडचण असेल तर. हे आम्ही कल्चर ठेवलेलं आहे. आपण काम करतच असतो, सगळेच काम करतात, पण जेव्हा आपण स्ट्रेस फ्री काम करतो तेव्हा त्याचे रिझल्ट्स खूप चांगले येतात. आणि असं काम करण्यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांना ते वातावरण तयार करून दिलेलं आहे आणि ते डेव्हलप करण्यासाठी आम्ही काही सिस्टीम्स पण केलेल्या आहेत तयार. त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे त्यांची फिजिकल हेल्थ, मेंटल, स्पिरिच्युअल हेल्थ, सोशल हेल्थ या सगळ्यांकडे आम्ही लक्ष देतो. आणि आम्ही इथे लायब्ररी तयार केली आहे की एक वाचन संस्कृती आपल्या स्टाफमध्ये रुजावी यासाठी आम्ही लायब्ररी तयार केलेली आहेत, ज्याच्यामध्ये कथा, कादंबऱ्या, काही आत्मचरित्र आहेत, काही ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत, त्यानंतर मॅनेजमेंटची बुक्स आहेत
आणि ही सगळ्यांनी वाचावीत घरी नेऊन, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत असतो. आम्ही जेव्हा फॅक्टरी चालू केली, ग्रामीण भागात आहे फॅक्टरी, तर तिथे आमच्या असं लक्षात आलं की तिथे जेव्हा आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला नसेल तर खूप कुचंबना होते लोकांची आणि विशेषतः महिलांची खूप गैरसोय होत होती यामध्ये. आणि त्यासाठी आम्ही बस सेवा तिथे चालू केली. गाव ते फॅक्टरी, फॅक्टरी ते गाव अशी आमची बस सेवा आहे. गावागावांमध्ये आमच्या बसेस जातात आणि महिलांबरोबरच त्यात पुरुषही असतात. सगळ्यांना आम्ही त्यांच्या गावातून कलेक्ट करून फॅक्टरीवर आणि परत ड्युटी संपल्यानंतर फॅक्टरीवरून त्यांच्या घरी आणि असं सेफली जातात. त्यामुळे त्या महिलांनाही काम करताना एक वेगळा उत्साह येतो की आपली सेफ्टी इथे विचार केला जातो, मॅनेजमेंट आपला विचार करते. तर हे त्या महिलांनाही खूप त्याचा आदर वाटतो. महाब्रँड्समध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. ब्रेकनंतर महाब्रँड्समध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कंपनीमध्ये ज्या सुरक्षिततेने उत्पादन घेतलं जातं तितक्याच सुरक्षित वातावरणात विविध ठिकाणी ते पोहोचेल याची कंपनी स्वतःच काळजी घेते. आमचं महाराष्ट्र, कर्नाटक व्यतिरिक्त अन्य काही राज्यामध्ये डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क आहे. जी प्रोडक्ट्स आम्ही बनवतो ते प्रोडक्ट वेळेमध्ये ग्राहकाला पोचणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर आम्ही जे काही प्रोडक्ट बनवतो त्यातले बहुसंख्य प्रोडक्ट्सला कोल्ड चेन रिक्वायर्ड असते, म्हणजे ते थंड अवस्थेत कॅरी करावी लागतात. त्यामुळे आमच्या दृष्टीने डेअरीच्या सेक्टरमध्ये ट्रान्सपोर्टेशनला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हे महत्त्व हा क्रिटिकल पॉईंट जमेस घेता आम्ही पहिल्यापासून ठरवलं होतं की ट्रान्सपोर्टची व्यवस्था हे आपण स्वतः बघू. आणि त्यामुळे आज रोजी आमच्याकडे स्वतःची 40+ व्हेकलची फ्लीट आहे की ज्या वाहनामधून, ज्यामध्ये रेफ्रिजरेटेड, इन्सुलेटेड व्हेकल्स किंवा टँकर्स अशा प्रकारची वाहनं आहेत की ज्या वाहनामधून आमच्या वेळेनुसार ग्राहकांना वेळेत मटेरियल, चांगल्या दर्जाचं मटेरियल, योग्य टेम्परेचरमध्ये ते मटेरियल पोचवलं जातं. 500 पेक्षा जास्त वितरकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऊर्जा हा ब्रँड पोहोचलाय. ही ऊर्जाची उत्पादनं मार्केटमध्ये जेव्हा आम्ही वितरित करायला सुरुवात केली, साहजिकच पुणे, नगर, सोलापूर या 3 जिल्ह्यामधून आम्ही सुरुवातीला वितरक नेमले आणि सुरुवात केली. परंतु आमच्या असं लक्षात आलं की बाजारामध्ये प्रस्थापित जे ब्रँड्स होते त्यांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने हे उत्पादनं वितरित करायला हवीत. त्यासाठी वितरण व्यवस्था थोडीशी वेगळी असायला हवी. आणि मग आम्ही एक धोरण अवलंबलं, ते म्हणजे मार्केटमध्ये इतर ब्रँडचं काम करणारा कुठलाही वितरक न घेता नवे वितरक आम्ही नेमू लागलो. फ्रेश वितरक, ज्यांना वितरणाचा अनुभव नव्हता, अशी माणसं घेऊन आम्ही वितरक तयार केले. ज्यायोगे प्रोडक्ट ऑर्डरिंग कसं करायचं, प्रोडक्ट स्टोरेज कसं करायचं, प्रोडक्ट ट्रान्सपोर्टेशन कसं करायचं, रिऑर्डरिंग कसं करायचं, किती फ्रिक्वेन्सीनी मार्केटमध्ये रिटेलरपर्यंत आपण डिलिव्हरी घेऊन जायची, सगळ्या शिक्षण आम्ही लोकांना दिलं. सगळे रूल्स आम्ही आमचे नव्याने बनवले आणि त्यायोगे असं झालं की आम्हाला हवं आमचे जे प्रोडक्ट ज्या पद्धतीने आमची मागणी करतात त्या पद्धतीने मार्केटला, त्या फ्रिक्वेन्सीने, त्या पद्धतीने आम्ही जाऊ लागलो. सुरुवातीला हे सगळे वितरक नवीन असल्यामुळे थोड्याशा अडचणी आल्या, परंतु जसजशी ही माणसं त्यांना अनुभव येऊ गेला तसं मात्र हे वितरण खूप अधिक प्रभावी पद्धतीने आम्ही करू लागलो. आणि आज रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, त्याचबरोबर दिल्ली, जम्मू आणि इंडियन रेल्वेजमधून आमचे वितरक आहेत. जवळपास 500 पेक्षा अधिक वितरक हे आमचं आज ऊर्जाचं, ज्याला मी जनरल ट्रेड म्हणतो, पारंपरिक पद्धतीने वितरण करणं, यासाठी जवळपास 500 पेक्षा अधिक वितरक आमचे कार्यरत आहेत. बदलणाऱ्या बाजारपेठेत माय ऊर्जाच्या माध्यमातून ऊर्जाची सगळी उत्पादनं एकाच छताखाली मिळत आहेत. 2004च्या पुढे असं लक्षात आलं की एक मॉल संस्कृती किंवा सुपरमार्केट सारखी संस्कृती च्या माध्यमातून खूप मोठा रिटेल बाजारपेठेमध्ये खूप मोठा बदल असा येऊ घातला. आणि असं लक्षात आलं की भारतीय बाजारपेठेचा 95% भाग हा रिटेल बाजारपेठ जी आहे ही अनऑर्गनाइज सेक्टरच्या हातामध्ये आहे. आणि ही बाजारपेठ काबीज करण्याच्या उद्देशाने मोठमोठे ब्रँड्स सुपरमार्केटच्या किंवा मॉलच्या माध्यमातून भारतामध्ये येऊ पाहत होते आणि अतिशय वेगाने हा बदल घडत होता. ग्राहकाच्या आवडीनिवडी बदलत होत्या, ग्राहकाच्या सवयी बदलत होत्या आणि ही बदलणारी बाजारपेठ आहे, बदलणारा ग्राहक आहे, या पार्श्वभूमीवर आपल्यालाही काही ना काही बदल करायला हवा असं आमच्या जेव्हा लक्षात आलं, त्यावेळेस आम्ही माय ऊर्जा या नावाची
एक रिटेल आउटलेटची चेन सुरू केली. 2004 पासून आम्ही ऊर्जाची सर्व उत्पादनं एकाच ठिकाणी आकर्षक एखाद्या रिटेल आउटलेटमध्ये मिळतील अशा प्रकारचं एक नेबरहूड स्टोअर ज्याला म्हणतात, अशा प्रकारचं एक स्टोअर डिझाईन केलं, ज्याला माय ऊर्जा हे नाव देण्यात आलं. ज्यायोगे वेगवेगळ्या फ्रीजर्समधून आम्हाला हवं त्या टेम्परेचरमध्ये ते प्रोडक्ट स्टोअर होतील. फॅक्टरीतून तो माल थेट त्या दुकानात जाईल आणि दुकानातून डायरेक्ट ग्राहकाच्या हातात जाईल. अशा प्रकारची यंत्रणा, अशा प्रकारचं एक व्यवस्था आम्ही डिझाईन केली आणि ही माय ऊर्जाची रिटेल आउटलेट्स हळूहळू लोकप्रिय झाली. महाराष्ट्रभर त्याचा विस्तार झाला आणि मला अतिशय आनंद वाटतो की आज रोजी 100+ असे आउटलेट्स आमचे सगळे महाराष्ट्रभर कार्यरत आहेत आणि सर्वच्या सर्व आउटलेट्स अतिशय यशस्वीपणे लोकांना सेवा देत आहेत. कुतवळ फूड्स फक्त ऊर्जाची उत्पादनं नाही बनवत, तर इतरही कंपन्यांची उत्पादनं त्यांच्या अद्ययावत फॅक्टरीमध्ये बनतात. 2014मध्ये आमच्याकडे महाराष्ट्र शासनाचा मुंबईमध्ये एनर्जी नावाचा एक फ्लेवर मिल्कचा ब्रँड आहे, त्याचं उत्पादन तुम्ही करून द्याल का अशा स्वरूपाचा प्रस्ताव आला आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना फ्लेवर्ड मिल्क बनवून हवं होतं. तर तो प्रस्ताव अर्थातच आम्ही स्वीकारला आणि महाराष्ट्रामधील मुंबई व्यतिरिक्त अन्य काही शहरामधून महाराष्ट्र शासनाचा जो ब्रँड आहे त्यांचं एनर्जी हे फ्लेवर्ड मिल्क आणि अन्य काही उत्पादनं आम्ही शासनासाठी बनवून देऊ लागलो, ती वितरित करू लागलो आणि त्यानंतर आम्ही प्रायव्हेट लेबल नावाचं एक डिव्हिजन वेगळं सुरू केलं, ज्यामध्ये जिथं आमच्याकडे एक्स्ट्रा फॅसिलिटी आमच्याकडे शिल्लक आहे, जिथं मोठ्या प्रमाणावर मशिनरी मास प्रोडक्शनसाठी उपलब्ध असून पूर्ण युटिलाइज होत नाही, अशा प्रकारे जी स्पेस आहे ती मी आयडेंटिफाय केली आणि अन्य काही ब्रँड्सला ते आम्ही प्रोडक्ट बनवून देऊ लागलो. तर ह्या मागील काही वर्षामध्ये अशा अनेक कंपन्या आमच्याकडे आल्या आणि आज रोजी जवळपास 21 डोमेस्टिक ब्रँड्स, त्याचबरोबर काही इंटरनॅशनल ब्रँड्स यांच्यासाठी आम्ही फ्लेवर मिल्क, वेगवेगळ्या प्रकारचे बेवरेजेस, सॉफ्ट ड्रिंक्समधील काही प्रकार, पाण्याचे काही ब्रँड्स आणि दुग्धजन्य पदार्थातले काही ब्रँड्स असे आम्ही प्रायव्हेट लेबल बनवून देतो, ज्यायोगे लोक आपलं पॅकेजिंग, आपली रेसिपी घेऊन येतात आणि आमच्याकडे जी अद्ययावत फॅसिलिटी आहे त्या फॅसिलिटीमध्ये आमचा जो प्रोडक्शनचा अनुभव आहे, अतिशय प्रशिक्षित आमच्याकडे टीम आहे, त्याचा बेनिफिट ह्या ब्रँड्सला मिळतो आणि एक विन विन सिच्युएशन होते. तर हे लोक स्वतः प्रोडक्शन फॅसिलिटीवर खर्च न करता आमच्याकडून प्रोडक्ट्स बनवून घेतात. तर अशा प्रकारे प्रायव्हेट लेबलचं एक डिव्हिजन आमच्याकडे आहे. ऊर्जा जी काही प्रोडक्ट बनवतं आणि जे विकतं ही सगळी मानवी जीविताशी निगडीत प्रोडक्ट आहेत. त्यामुळे कुठल्या प्रोडक्टमध्ये जर काय खराबी असेल तो थेट माणसाच्या जीवनाचा मरणाचा प्रश्न असतो. त्यामुळं ते गांभीर्याने कुठल्याही प्रकारचं अडल्ट्रेशन नसलेलं सेफ सुरक्षित उत्पादन लोकांच्या हातात देणं ही आपली जबाबदारी आहे, किंबहुना आपला धर्म आहे, असं मानून आम्ही क्वालिटी कधीही कॉम्प्रोमाइज होणार नाही याची काळजी घेतली जाते. दर्जा उत्तमच असला पाहिजे, क्वालिटी उत्तमच असली पाहिजे याची खुणगाट सर्वजणं आम्ही बांधलेली आहे. त्यामुळे क्वालिटी हा एक महत्त्वाचा विषय आहे. दुसरा म्हणजे इंटिग्रिटी. आम्ही असं मानतो की आपण जो काही व्यवसाय करायचा तो खरेपणाने केला पाहिजे. त्यात कुठल्याही प्रकारचं शॉर्टकट मारायची आपल्याला गरज नाही, त्यामुळे ते मारले जात नाही. कदाचित असं होईल की आपण कमी वेगाने मोठे होऊ, कदाचित आपल्याला एखाद्या वेळेस कमी प्रॉफिट्स मिळतील, परंतु तेवढा संयम आम्ही ठेवू, आम्ही हळूहळू पुढे जाऊ, परंतु कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट आपल्याला ह्या व्यवसायात मारायची गरज नाही. यासाठी इंटिग्रिटी ही खूप महत्त्वाची आहे. आणि या त्रिसूत्रीमधला तिसरा जो भाग आहे तो मला वैयक्तिकरित्या ज्याला क्लोज टू हार्ट असं म्हणता येईल असा आहे आणि तो म्हणजे इनोव्हेशन. आम्ही पहिल्यापासून एक धोरण ठरवलं की आपण जे काही उत्पादनं आणू त्या उत्पादनामध्ये स्वतः रिसर्च करून इतर एस्टॅब्लिश ब्रँडपेक्षा थोडं काही ना काही वेगळं देण्याचा प्रयत्न करू. मग ती सेवा वेगळ्या प्रकारे दिली असेल, ते पॅकेजिंग वेगळ्या प्रकारचं असेल किंवा ते उत्पादनच एंटायरली वेगळ्या प्रकारचं असेल, असं इनोव्हेशन केल्याशिवाय आम्ही कुठलंही प्रोडक्ट करत नाही, किंबहुना कुठल्याही एस्टॅब्लिश किंवा पॉप्युलर ब्रँडची कॉपी कुठल्याही प्रकारची कधी मारायची नाही. सातत्य जनरली मार्केटमध्ये असं घडतं, परंतु आम्ही ते करत नाही. महाराष्ट्रातील ऊर्जा हा ब्रँड लवकरच पूर्ण भारतभर उपलब्ध होईल. आपण जो काही उद्योग करतो तो का करायचा याच्यावर आम्ही नेहमी विचार करतो की प्रॉफिटसाठी तो उद्योग केला जातो. अगदी नक्की प्रॉफिट तुम्हाला कमवायलाच हवा, सॅलरीज तुमच्या सगळ्या वेळेत गेल्याच पाहिजेत यासाठी. परंतु आम्ही नेहमी असा विचार करतो की जर भारत हा तरुणांचा देश असं समजलं जातं आणि असं म्हणतात की एक 60-70% यूथ
भारतामध्ये पुढील काही वर्षे असणार आहेत आणि हीच तरुण मुलं भारताला सुपर पॉवर बनवणार आहेत. आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये तरुणाईला आवश्यक असलेली उत्पादनं त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही बनवणार आहोत. तर हा मला असं वाटतं की ज्या उत्पादन क्षेत्रामध्ये आपण आहोत त्या क्षेत्रामधली आपली जबाबदारी आहे की आपल्या देशासाठी, आपल्या ग्राहकांसाठी उत्तम प्रोडक्ट काय आहे, तर त्याचा विचार करून त्याच्यावर इनोव्हेशन्स करून आपल्याला ह्या लोकांना प्रोडक्ट इथून पुढच्या काळात द्यावे लागतील. ऊर्जा आज रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या व्यतिरिक्त अन्य काही स्टेट्समधून, इंडियन रेल्वेजमधून आत्ता आपली उत्पादनं आम्ही वितरित करतोय, विकतोय. त्याचबरोबर काही प्रायव्हेट लेबलचे ब्रँड्स परदेशात आपली उत्पादनं घेऊन जातात. परंतु आमचा स्वतःचा एक डेव्हलपमेंटचा प्लॅन आता तयार आहे, ज्याला आम्ही शॉर्ट टर्म गोल, लाँग टर्म गोल असं म्हणतो. 2025पर्यंत महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या 5 स्टेट्समधून ऊर्जाची सर्व उत्पादनं वितरित करायची, त्यासाठी डिस्ट्रीब्युटरचं नेटवर्क उभं करायचं, अशा प्रकारचं धोरण आम्ही आखलेलं आहे. त्याचबरोबर मुंबई मार्केटवर विशेष आमचं लक्ष आहे. मुंबई मार्केटमध्ये आम्ही जास्त मोठ्या प्रमाणावर वितरण व्यवस्था बळकट करणार आहोत. त्याचबरोबर 2030पर्यंत ऊर्जाची उत्पादनं भारतामधील बहुतेक सर्व राज्यामधून कशी आम्ही घेऊन जाऊ शकू, तिथं डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क आमचं कसं उभं राहील, याच्यासाठी आम्ही काही योजना आखलेल्या आहेत. आणि मला अशी खात्री आहे की 2030पर्यंत ऊर्जा हा ब्रँड पूर्ण भारत देशामध्ये आणि काही निवडक कंट्रीजमधून एक्सपोर्टसाठी अशा ठिकाणी आम्ही विस्तार करू, अशी मला खात्री आहे.